नमस्कार, मी विशाल वसंत नमस्कार. पवार. आज आपण विठुरायाच्या वाडी कवठेमंकाळ तालुक्यामध्ये भारत नरळे यांच्या शेतावरती आलेलो आहोत. सोबत आपल्यात पाटील कृषी सेवा केंद्राचे मालक प्रशांत पाटील आपल्या सोबत आहेत. नमस्ते दोघांचंही आपल्या कार्यक्रमात. नमस्ते. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती ऊस पिकामध्ये वापरले जाणारी खतं किंवा हिची करण्याची जी पद्धत आहे त्याविषयी मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर काही शंकांचं निरसन असेल ती करणार आहे. विक्रेते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी करतात असं तुम्ही सांगितलेलं आहे. होय. आता ज्यावेळी तुम्ही जमीन तयार केली त्यावेळी ही 265च व्हरायटी का निवडली? 265 मूळ जे म्हणजे हे आहे, लावण्याचं आमचं दृष्टिकोन, अवरेज किंवा दुसरं पीक किंवा तिसरं पीक किंवा चौथं पीक ही फुटवा येण्याची व्यवस्थित कारण म्हणजे तुटाळपणा होत नाही पहिल्यापासून. आणि दुसरी गोष्ट हुमणी, वाळवी ह्यासाठी सुद्धा ही 265 व्हरायटी एक नंबर आहे. ह्यामध्ये आपण सुरुवातीला जी जमीन तयार केली त्यावेळी जमिनीचं माती परीक्षण केलं की नाही केलं माती? नाही, माती परीक्षण नाही केलं आम्ही. माती परीक्षण करण्याचे फायदे तोटे तुम्हाला माहिती आहेत? माहिती आहेत की, पण नाही आम्ही ते केले. केलेलं नाही. नाही केले. मग आता जर माती परीक्षण केलेलं नाही तर मग ह्या पिकाला तुम्ही खताचे डोसेस कशावरनं ठरवता की आपल्याला याला काय खत दिलं पाहिजे? जी काय आहे ती म्हणजे पाटील साहेबांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली सगळं काम करतोय. करतोय. हां. तर मग मला काय म्हणायचं की आता तुम्ही ऊसाला जी खतं टाकता त्यावेळी त्यात युरिया किंवा DAP असेल किंवा MOP 10-26-26 मिश्र खते असतील किंवा सरळ खते असतील, याचा वापर करताना कुठला बेस वापरता? बेसवी त्या विक्रेत्यांकडूनच मार्गदर्शन नाही, घेऊन? त्यांच्याकडेच असते. काय थोडं आमचा अनुभव, थोडं त्यांचा अनुभव असं करून आम्ही खतं वापरतोय. तर मग तुम्ही विक्रेते म्हणून कुठल्या बेसिसवर यांना खतं सांगता की बाबांनो ही खतं वापरली पाहिजे ते? आम्ही पहिल्यांदा साहेब काय करतो, जमिनीचा पोत कसा आहे त्या पद्धतीनं खतं द्यायला चालू करतोय. पहिल्यांदा स्टेजमध्ये जैविक खतं, रासायनिक खतांपेक्षा चांगली आहेत, हे त्यांची माहिती शेतकऱ्यांना पटवून देतोय. आणि ती पटवून दिल्यानंतर जमिनीचा पोत कसा आहे त्यानुसार आम्ही खतांचे डोसेस त्यांना देतो. देताय. हां. लागण कुठल्या महिन्यातली? लागण 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर. आता किती कांड्यावर ऊस वाटतोय तुम्हाला? आता एक साहेब साधारण एक 5 ते 7 कांड्यापर्यंत ऊस आहे. ह्याला बीज प्रक्रिया केलेली का ज्यावेळी लावली त्यावेळी? नाही, का नाही. रोपं लावली आहेत? रोपं नाही, ऊसच लावलेला आहे ऊस आम्ही. लावला. ह्याला ऊसच बीज लावला. लावलेलं. कांडीच बीज प्रक्रिया लावली. केली नाही. नाही, नाही. आता ह्यात विशेष एक असा घटक असतो की जर आपण ॲझोस्पेरिलियमची जर बीज प्रक्रिया केली, आपलं ॲसिटोबॅक्टरची जर बीज प्रक्रिया केली ऊस पिकासाठी, तर जवळपास नायट्रोजन हा 50% नाही वापरला तरी चालतो विद्यापीठाच्या शिफारसीनुसार. समजा आपल्याला वर्षामध्ये हेक्टरी 1000 किलो युरिया लागत असेल, तर तिथं आपण 500 किलोच युरिया वापरायचा आहे. म्हणजे हा तुमच्यासाठी बीज प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे युरियाची गरज नसताना आपण खतं इथं वापरायची नाही ती. मग आता युरिया तुम्ही आतापर्यंत किती वापरलाय? 6 कांड्यावर येईपर्यंत ऊसाला? आम्ही युरिया सर्वसाधारण जर डोस 24-24 ची एक 2 पोते असेल किंवा MOP असेल, अमोनियम हां, ही सल्फेट मिश्र असेल, खतं झाली. पण मिश्र युरियाचा वापर किती केलाय? युरियाचं पोतं आम्ही साधारण एक बाकीच्या खतापेक्षा एक 1.5 ते 2 पोते वापरतोय एकराला? एकराला. एकराला डोस? एकराला नाही. आम्ही टोटल आता डोस टाकलेला आहे परवा. हं. ऊस बांधताना हं. आम्ही एक 2 पोत्याचा म्हणजे युरिया टाकलेला आहे. 2 पोत्याचा. 2 पोत्याला. 3 मग एकर प्लॉट आहे आमचा. 2 पोत्याचा युरिया टाकलाय. त्यामध्ये आता जवळपास 46% नायट्रोजन म्हणून पोत्यावर लिहिलेलं हं, असतंय. बरोबर आहे? बरोबर आहे. मग ते 100 किलोच्या गोणीमागे 46% नायट्रोजन आहे. म्हणजे प्रत्यक्षात 20% नायट्रोजन. 20% नायट्रोजन म्हणजे फक्त 50 किलो युरिया. म्हणजे एका पोत्याचं जे माप आहे ते 50 किलोचं त्यामुळे ते दिलेलं आहे त्याने. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही आता ही जी ऊस काढता, त्यानंतर पाला जाळता की कुट्टी करता? नाही, नाही. आम्ही जाळतो. का बरं? जाळण्याचा फायदा काय? जाळण्याचा दृष्टिकोन आमचं एक म्हणजे एक ड्रिप आहे, हं, दुसरा विषय. हं. आणि पाण्याचा निचरा होतो व्यवस्थित. पाण्याचा निचरा होतो. हां, पण म्हणजे त्याचे तोटे माहिती आहेत का तुम्हाला? तोटे आम्ही बघितले ते करून. म्हणजे फुटवे ऊसाचे हे म्हणजे फुटवे फुटत नाहीत. दुसरी गोष्ट वाळवी, हुमणी हा प्रमाण जास्त वाढतंय पालाकुटीमुळं. मग ह्यात तुम्हाला असं कधी वाटलं नाही की बाबांनो ह्यात कृषी विभाग असेल किंवा कृषी सेवा केंद्राचं मार्गदर्शन घेऊन पाला न जाळल्यानंतर काय फायदा होतो? नाही, आणि आम्ही काय ते तेवढं म्हणजे ते कुजवण्यासाठी नाही. आमचं म्हणजे वड्याच्या पलीकडे त्यांनी अग्रणी साहेब काटाला काय एक. केलंय, जुन्या हां. पद्धतीनं हं, जी जुनी लोक आहेत शेतकरी, हं. काय करतात, ऊस तोड कटिंग झाला की पाला जाळणे ही त्यांच्या मेन कन्सेप्ट आहे. शेतकऱ्यांचा. हा, शेतकऱ्यांच्या मेन कन्सेप्ट आहे. जरी दुकानदारानं जरी सांगितलं की हं, पाला ठेवा, हं. पाल्यामुळे काय होते की पाण्याचं बाष्पीभवन कमी होते. हां. दुसरी गोष्ट, जमिनीतले जे जीवाणू आहेत हं. ते तुम्ही जे ऊस पेटवणार आहे किंवा जाळणार आहे हां. त्यावेळेला जे तुम्ही जाळताय त्यावेळेला ते जीवाणू पूर्ण
संपुष्टात जातात, म्हणजे संपुष्टात ते गांडूळ असू द्यात किंवा बाकीचे जीवाणू असू द्यात. काही असू दे. जरी दुकानदारानं जरी सांगितलं शेतकऱ्यांना, हम्म. पण ती गंधकचं जुनी जी प्रमाण त्यांची कन्सेप्ट आहे हम्म. की त्यांचं म्हणणं त्यातनं काय अजून की बाहेर आलेले नाही बाहेर आलेलं नाही त्या कन्सेप्ट बद्दल. त्यांचं म्हणणं काय की तणाचे जे बीज असते हम्म. ते जाळल्यामुळं कमी होते, असं एक त्यांचा कन्सेप्ट आहे. विषय असा आहे की जर नाही, समजा पालाकुटीचं कारण म्हणजे आमचं म्हणजे एक 10 एकर अग्रणीकडला क्षेत्र आहे. हम्म. आम्ही ते 2002 पासून म्हणजे करून बघितले ते हम्म. पालाकुटीचं. ऊस उचलण्याचं कारण ऊस उचलत नाही, ऊसाला पिवळापणा जास्त, काळोखी नाही, हम्म. असे प्रकार होतात. आणि दुसरी गोष्ट हुमणी वाळवीचं प्रमाण जास्त वाढतं. हुमणीचं प्रमाण त्यावेळेस वाढत नाही, ज्यावेळी पुढल्या 2 वर्षात जे लागण करणार आहे. हे म्हणजे शेतकऱ्याचा व्ह्यू झालाय तो. हा, शेतकऱ्याचा योग झाला. मग आता नाही, हे म्हणजे कसं- आम्ही अनुभवलेला आहे साहेब नाही, ते. आता विद्यापीठानं ह्यावरती संशोधन केलेलं आहे. ज्यावेळी आपण पाला कुजवतो, हा. पाला कुजवायला एक पद्धत आहे. आपण काय करतो की पाला फक्त कटिंग चोरा करणे, कडबा कुट्टी करणे त्याची आणि सोडून देणे. पण त्यात विषय असा आहे की नाही, एक आपण मिनिट, आम्ही सोडून बी देत नाही. आम्ही ट्रॅक्टरनं पालाकुट्टी करतोय. हम्म. परत माणसं लावून ते सगळा भोंड्यावरचा पाला ते पाटचे जे असते ऊसाच्या एका बुडातलं नर्सरीमध्ये तुम्ही ठेवता. ते सगळं दाबून घेताय. प्रत्येक सरीत दाबून घेतोय तो. हम्म. आणि त्यानंतर 1-2 पाणी भिजवून हम्म. मळी किंवा कंपोस्ट खत असली किंवा रासायनिक खत एखादा डोस किंवा शेणखत हम्म. किंवा कोंबडी खत हे त्याच्यावर टाकून हम्म. परत ते आम्ही माती ऍड करतोय. मग आता ह्याचा फायदा काय माहितीये का पाला कुजवलेल्याचा? जवळपास एका एकरामध्ये 5 टन पाला तयार होतो. हम्म. एका एकरामध्ये 5 टन. 5 टन पाला कुजतो त्यावेळी त्याचा जो कार्बन नायट्रोजन रेशो असतो, म्हणजे आपला जो युरिया असतो, हम्म. युरिया म्हणजे काय, जवळपास आपल्याला समजायला गेलं तर युरिया म्हणजे कार्बोमाइड असतं बघा, हे सुरुंग उडवायला वापरतात विहिरीत. हम्म. ते- अमोनिया. हा, अमोनिया. सरळ सरळ सांगा, अमोनिया. अमोनिया. हा, तुमच्या भाषेत. तर ती जी आहे ना, तोच म्हणजे युरिया. मग आता आपल्या जमिनीमधनं जर 5 टन पाला कुजवला तर त्याचा कार्बन नायट्रोजन रेशो 50:1 आहे. म्हणजे 5 टन पाला कुजवला तर आपल्याला जवळपास 100 किलो नायट्रोजन. आता त्याचं युरियात कन्व्हर्जन केलं तर ते 217 किलो युरिया ऑलरेडी तयार करतंय पाल्यापासून. पाल्यापासून. शेतकरी जो युरिया घालणार आहे 1000 किलो, हा. त्यातला 1ही किलो न घातला तरी सुद्धा चालतोय. म्हणजे विरेची काही गरज नाही. युरियाची ही मात्रा ऊस या पिकासाठी गरजेचीच नाही. ऊस तुटून गेल्यापासून ऊस जाईपर्यंत युरियाची म्हणजे काही गरज नाही. काहीही 1ही किलोची गरज पडत नाही. कारण- पालाकुटी केल्यानंतर हा, पुन्हा तुम्ही विक्रेत्यावर प्रेशर टाकणार की युरिया द्या आम्हाला, युरियाची मागणी करणार. 10 पोतं म्हणजे विक्रेते असे सांगतात की मक्याच्या प्रत्येक पानाला युरिया 1 पोतं लोक सोडतात. म्हणजे त्यामुळे काय होतंय, नायट्रेटचं प्रमाण वाढत जाईल तशी जमीन नापीक व्हायला नाही, चालू होणार. जमीन सुपीक होत जाते जमिनीतले ना. जीवाणू सुद्धा हळूहळू मरते. हळूहळू मरत जाणार. हार्ड गांडूळ लेवल ना, बिंडूळ आहे की नाही, फार कमी कवटे होते. एकंद सारख्या कवटे पिरान इथं आपलं कवटे होय, एकंद माहिती आहे. सारख्या एरियामध्ये 500 एकर जमीन नापीक झालेली आहे. ही का झाली? हे नायट्रोजनचं प्रमाण जास्त वापरत. आपलं कसं झालंय, घरातलं धान्य विकायचं आणि हॉटेलला जाऊन जेवायचं. तसं जमिनीत जे आपल्या घटक आहे ते अन्नद्रव्य आहे ते आपण मारायला लागलो आणि विकतची रासायनिक केमिकल आणून आपल्या शेतामध्ये टाकायला लागलो. सगळ्यात मोठा याचा साईड इफेक्ट आहे. सीएन रेशोचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, ज्यावेळी तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 1च्या वर जाईल, 1च्या वर. आता तुम्ही जर ही माती, आता आपल्या कवटेमंकाळमध्ये 2 गव्हर्नमेंटनं लॅब दिलेले आहेत खाजगी, एक महालक्ष्मी आणि इथं बंडगर म्हणून काय ढालगावला श्रीनाथ कृपा म्हणून, त्या 2 लॅब दिलेत. किरकोळ खर्च आहे 100-150 रुपये. जर शेतकऱ्यानं तिथं माती परीक्षण करून घेतलं तर विक्रेत्यालाही तुम्हाला सांगता येईल, विक्रेताही तुम्हाला सांगेल की बाबा तुझ्या जमिनीला कुठले घटक आवश्यक आहेत शेतकऱ्याला द्या. कळलं का? अनावश्यक तुम्ही जी रासायनिक खतावर खर्च करणार आहे तो टाळला जाणार आहे. आणि विक्रेते वेळोवेळी मार्गदर्शन करून सुद्धा शेतकरी काही गोष्टी मनानं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कुठं तर आपलं आर्थिक बजेट कोलमडतंय. ज्यावेळी हे बांबू वर्गीय पीक येतं, ऊस हे बांबू वर्गीय पीक असल्यामुळे ह्याला काही गरजच आहे असं काही नाही. कारण हवेमध्ये ऑलरेडी 78% नायट्रोजन आहे. बागा छाटल्या की लोक काय म्हणते ते, हा आता पाऊस पडलाय बघा, आता स्टोरेजला चांगलं होतं, नायट्रोजन घेते ऑटोमॅटिक. हवेतला नत्र जमिनीत घेतून ते मुळावाट वर वडला जातो. काय ती कुठलंही खत घातलं तर ते पांढऱ्यामुळे काय वाटत ती ओढलं हा, जाते. मग कुठलंही खत असलं तर ते काही खाणार नाही, नाही. लिक्विड स्वरूपातच ती जाणार आहे. त्याला जेवढं पाहिजे तेवढंच तेवढंच घेणार आहे आणि हा, बाकीचं मग ते तसं सोडून देणार. मग ते सोडून देणार आहे, ते लिच आउट होणार आहे. लोक बारका एरिया पाहिजे म्हणतात, मोठा नको. बरोबर आहे का? पण जी बारका आहे तो होलाटाईल आहे किंवा लिक्विड फॉर्म मध्ये लगेच विरघळतून उडून जातो किंवा काही युरिया पाण्यावाटी लिच आउट होऊन आपल्या विहिरीमध्ये जातो. पुन्हा पाणी खराब होणे, पुन्हा आपल्या शरीराला आजार जडणे ह्याच्यासारखे प्रकार घडायला लागले. कॅन्सर, हा. मोठे आजार हे रोग त्यामुळे प्रमाण जास्त युरियामुळे वाढलेलं जास्त वाढायला लागले. आहे. मग युरिया ह्या गोष्टीमध्ये किंवा हे ज्यावेळी औषधं हा, की मग तुमचा जर मी काय म्हणतो युरियात जर वाचला लोकांचा घालायचा तर तुमचा जवळपास 50% खर्च कमी येतो. बाकीचं तुम्ही 10-26-26 म्युरेट ऑफ पोटॅश असेल, डीएपी असेल, 24-24 हा, असेल. यापैकी कुठल्याही खताच्या जर अमोनिया 2 जरी सल्फेट गोण्या असेल. घातल्या
तरी सुद्धा आपल्याला पुरेसा असा आपल्याला ह्या पिकाला खत मात्रा पाहिजे तेवढी उपलब्ध होते. आणि पाचट कुट्टीचं तुम्ही म्हटलाय की हुमणी, वाळवी, उंदीर लागणं हे प्रकार घडते. त्यासाठी डिकम्पोजर आहे जी फास्ट कुजवण्याची प्रोसेस करते. फरीदाबाद युनिव्हर्सिटीचं पण ₹150 बॉटल येते. हा. त्याचा काउंट वाढून जर आपण ती स्प्रे केलं किंवा ड्रिपद्वारे दिलं तर कुजवण्याची प्रोसेस फास्ट होते. ज्यावेळी आपला उन्हाळा असेल त्यावेळी पूर्णपणे पाला 1.5-2 महिन्यामध्ये पाला कुजायची प्रोसेस पूर्ण होते त्याची. त्यामुळे तुमचा जो हुमणीचं जे टेन्शन आहे आणि 265ला हुमणीचं प्रमाण कमी आहे. कमी नाही, पण प्रमाण कसं 86 झालेलं आहे आता प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे त्याचं वाढलेलं आहे. थोडंफार. त्यासाठी आपण प्रकाश सापळा लावला पाहिजे. तर आम्ही ती परवा आपल्या ते उसाला ते सोडले की ती कमी झालं नाही, ते ऊस काढून टाकला मी. त्यासाठी प्रकाश सापळा लावला गेला पाहिजे. ज्यावेळी हुमणीचे ऍडल्ट त्यामध्ये पकडले जाते, हुमणीचं जी इशे असते ती शेतकरी भुंग, साहेब काय होते माहितीये का, हुमणी ज्या वेळेला लागून ऊस पिवळा पडायला चालू होतोय त्यावेळी त्यावेळेला शेतकरी त्या ऊसाकडे बघितलं जाते. हा तेव्हा मग तिथून पुढे केमिकल प्रोसेस केली आणि जरी काही केलं तरी हुमणी कंट्रोल होत नाही. शेतकऱ्यांनी कधी लक्ष दिलं पाहिजे, ज्या वेळेला आपण ऊसाची लागण करतोय त्यापासूनच जर आपण त्या हुमणी, वाळवी किडीसाठी जर प्रयत्न केले किंवा ट्रॅप लावले, संध्याकाळी नाईट ट्रॅप लावले, लाईट लावून जर हे केलं तरी ते किड गावतात आपल्याला, असा विषय. ते शक्य नाही ना एवढं, कसं क्षेत्र भरपूर असल्यामुळे ते ठराविक तोच काय क्षेत्र विषय आहे, तोच कसं. क्षेत्र आमचं कसं आहे भरपूर आहे. ठराविक जर असलं तर ते शक्य होण्याच्या सेंद्रिय गोष्टी आहेत. कर्बाविषयी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केले का? विक्रेते असतील किंवा कृषी विभाग स्लरी असेल काय? स्वरूपात स्लरी वापरा म्हणून असं. स्लरी यांनी म्हणजे थोडंफार पाटील साहेबांनी मार्गदर्शन केले, गोळ म्हणा, अंडी म्हणा किंवा डाळी. म्हणजे त्याने जे स्वतः म्हणजे तुम्ही तयार करता का? होय आम्ही करतोय की, स्वतः करतोय आम्ही. स्वतः तयार करून होय, आता केलेलं वापरता आहे. का? गोमूत्र, सगळं बेसन पीठ, केलेलं आहे मी. काळा गुळ. त्याचे काय काळा रिझल्ट? गुळ हो, रिझल्ट आहे त्याचा चांगला. काळा गुळ असू दे, अंडे असू दे हम्म. किंवा हरभऱ्याची डाळ असू दे हम्म. किंवा आणि काही थोडी तुमची ती हे शेणखत. शेणखत, गोमूत्र हम्म. ही घालून म्हणजे कुजवून एक 10-12 दिवस हे करून त्यानंतर ती स्लरी करून ती शोधून ती सोडल्यानंतर त्यात त्याचा आणि रिझल्ट बी दुसरं आहे. काय आहे, हा. आपण जी स्लरी तयार त्याचा बी करतोय, फायदा आहे. काय हम्म. सगळ्यांना, आपण जे स्लरी तयार करतो त्यामध्ये हम्म. साहेब देशी गाईचं शेण वापरतात. काय याचं कारण एक असं आहे की अं, देशी गाईच्या ह्याच्यामध्ये कीड तयार होत नाहीत, नाहीत होत. कीड हम्म. तयार होत नाहीत किंवा गोमूत्रामध्ये कीड तयार होत नाही. बाकीची जी तुम्ही जर्सी गाई मग घेतली किंवा हम्म. म्हैस घेतली तर त्यामध्ये निकृ- कीड तयार होतात. हलक्या दर्जाचे शेण हलक्या राहतं. दर्जाचे शेण झालं. ती देशी गाई जी आहे आपल्या भागातली देशी खिलार जी आहे, खिलार असू दे किंवा आता नवीन गिर असू नाही, दे, कुठलीही असू ती दे. जी देशी वाण आहे त्यामध्ये कीड व्हायचं प्रमाण साहेब कमी आहे. ते जर आपण स्लरीमध्ये वापरलं तर जीवाणू काउंट वाढला जातो. त्यालाही जीवाणू काउंट जेवढा वाढेल, जीवाणू काउंट जेवढा वाढेल तेवढ्या जमिनीची तुमची सुपीकता वाढणार आहे, वाढ चांगली होणार, पिकाची काळोखी चांगली येणार आहे. ते आता तुमचं युरियाचं झालं, म्युरेट ऑफ पोटॅशचं ही खताचा विषय झाला. हम्म. पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये काय करताय तुम्ही? पाण्याचं मॅनेजमेंट कसं? लिक्विड फर्टिलायझर म्हणजे जे हे असतील मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा विद्राव्य होणारी खतं आहेत ते ठिबक मधनं काय देता? आता ठिबक तर हातरलेलं दिसतं. आम्ही- तुम्ही पाट पाणी जास्त वापरता का ठिबक? नाही, आम्ही ड्रिपनेस ड्रिप त्याचा काय रिझल्ट पिकावर जाणवतो का? होय, जाणवतो. रानात कसं होते, पोकळी निर्माण राहते. हवा मॉइश्चर हा, आणि हवा रान किती म्हणजे राहते? दुसरा विषय, रान आवळत नाही. आवळून हा, येतं. आवळून येत नाही. रान पोकळी राहते, मुळी व्यवस्थित चालते आणि पिकावर कळा व्यवस्थित राहते. व्यवस्थित हा, राहते. आणि जेवढं पाण्याची बचत करता येते आपल्याला. आणि म्हणजे 10 एकर एका हिरीवर 3 एकर पाटान जगणार आहे तिथं 5 एकर क्षेत्र जगते, डबल जगू कमी शकते. वेळात सगळीकडे कमी पाणी वेळात द्यायचं शक्य आणि होतं. वेळेची बचत, हा. खर्चाची बचत, माणसाकडे सगळं बचत, कष्ट कष्ट कमी, मजुरीवरती होणारा खर्च मजुरीवरती तिथं खर्च, वाचतोय. हा. मेन विषय आहे ती मजुरीचा. ऊस तोडणी मशीनद्वारे केली जाते की नाही. मजुरीद्वारे? म्हणजे जसं वेळ मिळेल म्हणजे नाही मिळली, माणसं मिळली तर माणसानं, शक्य होईल माणसानंच. हा. 95% माणसानंच. आणि समजा जर नाही माणसं मिळाली मग पर्याय मार्ग मशीन. मशीन पण आतापर्यंत आम्ही मशीन कधीच नाही तोडलं, माणसानंच तोडलं. माणसानं माणसानंच तोडलेलं आहे. आता काय वाटतं, आता 6-7 कांड्यावरचा ऊस आहे तुमचा, याला आता इथनं पुढची खतं कशी देणार आहे तुम्ही? म्हणजे स्टेप बाय बघून त्याची परिस्थिती नाही, बघून. परिस्थिती बघून, पण आता ह्यात तुम्ही विस्कटून खतं देणार आहे की ड्रिपद्वारे देणार आहे? आता इथनं पुढे सगळं ड्रीप वाटेल. ड्रिपद्वारे. हा. विस्कटून खतं नाही, बंद. विस्कुटून आता देणार. त्याचा रिझल्ट पण आपल्याला नाही दिसत राहणार. नसते. आणि किती अपेक्षित उत्पादन किती वाटते? अपेक्षित उत्पन्न आमचं 100 टन निघावं असं आमच्या अपेक्षा आहे. एकरी. विक्रेते म्हणून तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी कसा खताचा वापर केला पाहिजे किंवा कुठल्या खताचा वापर केला पाहिजे, कुठल्या खताचा वापर नाही केला पाहिजे? साहेब कसं आहे, खताची जी मात्रा आहे हम्म. ती देत असताना जमिनीची सुपीकता किंवा जमिनीचा कस कसा आहे त्या पद्धतीने आपण खतांचे डोस दिले पाहिजेत. हम्म. जास्तीत जास्त युरियाचा वापर कमी करून, कमीत कमी युरियाचा वापर करून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. जे जैविक खत आहेत रासायनिक खतांपेक्षा चांगले आहेत असं त्याचा म्हणजे जमिनीत गुणधर्म चांगला आहे त्याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. गांडूळ खत असू दे किंवा तुमचं कोंबडी खत असू दे, शेणखत असू दे, याचा वापर जास्तीत जास्त करून युरियाचा वापर कमी करून
युरिया DAP ह्या खतांचा वापर कमी करून जास्तीत जास्त गांडूळ खत शेणखत याचा वापर करून उत्पादन चांगले सेंद्रिय मिळवले खताकडे आपण वळलं पाहिजे, कारण परिस्थिती युद्धाची असल्यामुळं, बरोबर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं गव्हर्नमेंटवर सुद्धा प्रेशर राहतं की बाबांनो रासायनिक खताची उपलब्धता आयात MOP हे 100% आपण आयात करतोय. याला पर्याय काय आहे, तर ज्यावेळी आपण पाला कुजवल किंवा ज्यावेळी बीज प्रक्रिया करल, ऊस असो कुठली कडधान्य तृणधान्य असो, तर त्याचा 100% फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होणार आणि शासनावरचा सुद्धा ताण कमी होणार. नाही, आम्ही जास्तीत जास्त कसं आहे साहेब, आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतं म्हणजे ऊस लावल्यापासून हं. ऊस लावतानाच आम्ही सरी घातल्यापासून सरी घालायच्या आधी ऊस लावणं म्हणजे लागण करण्याच्या पूर्वी आम्ही शेणखत इसकडूनच करतोय सगळं. जे शेतीसाठी किंवा आपल्या ऊस पिकासाठी मक्यासाठी जे आपण खते वापरतो ते खते जे आहेत ते सरकार मान्य कृषी सेवा केंद्राकडूनच घ्या. कारण काय व्हायलंय आजकाल कंपन्यांची संख्या भरपूर वाढत चाललेली आहे. म्हणजे विदाऊट मान्यता असलेली कंपन्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं कोणी शेतकऱ्यांपर्यंत येतं आणि शेतकऱ्यांना म्हणतं की माझं हे वापरा ते वापरा. ते न वापरता तुम्ही डायरेक्ट खत दुकानदार जे आहेत तुमच्या गावातले खत दुकानदार जे आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन आणि पक्की बिलं घेऊन तुम्ही त्यांच्याकडून औषधे खते याचा वापर करा. म्हणजे तुम्हाला असा काय एक दोन वर्षामध्ये काय अनुभव असा आलेला आहे का खत दुकानदाराकडून न घेता किंवा बाहेरून एखादा कंपनी प्रतिनिधी येऊन की त्याचं लायसन नसून तो तुम्हाला औषध पुरवठा करतो का, असं काय झालेलं आहे का? बरेच लोक आहेत साहेब, येणारी जाणारी. आम्ही पहिल्यापासून सेंद्रिय खतावर शेती केलेली असते. मग येणारी येतात बाबा, म्हणजे शासनाला मान्य नसणारी अशी लोक येतात की बाबा आमचं ही कॅन सोडा, आमचं ती कॅन सोडा, आमच्या खताचा रिझल्ट बघा. आम्ही पहिल्यापासून सेंद्रिय खतं वापरलेली असते. पण काही बाजार लोक शासनाला मान्य नसणारी अशी लोक येऊन आम्हाला माहिती देतात. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.